हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्डच्या पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले पॉलिटिकल सायन्सचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट स्टार्ट. सो सी, प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरला सुरुवात केली होती. सो याच चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे दी वर्ल्ड सिन्स 1991. फर्स्ट चॅप्टरचे नाव काय आहे? दी वर्ल्ड सिन्स 1991. तर फ्रेंड्स, तुम्ही प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करेन. सो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रिव्हियस वन लेक्चर बघू शकता. ओके. In case of the former Soviet Union, the new states were as follows. तर पहा, सोव्हिएत रशियाच्या विघटनातून काही नवीन स्टेट्स, काही नवीन राष्ट्रे उदयास आली. ती कोणती कोणती आहेत ते आपण बघूया. आर्मेनिया, मॉल्डोवा, एस्टोनिया, लॉत्विया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान and Russia. The trend of creation of new states on the basis of ethnic nationalism based right to self-determination was also seen in other parts of the world. तर पहा, सेल्फ डिटर्मिनेशन च्या राईटवर म्हणजे स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या, डिपेंडंट असलेल्या इथनिक नॅशनॅलिझम म्हणजे वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून न्यू स्टेट्सचा, नवीन राज्यांचा निर्मितीचा, क्रिएशनचा प्रवाह वर्ल्डच्या, जगाच्या इतर पार्ट्समध्येही, भागांमध्येही दिसून आला. ओके. Some of the new countries that emerged as independent states were, तर काही नवे देश, नवे कंट्रीज जे इंडिपेंडंट राज्य, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आले, ते कोणकोणते होते? तर सी, ईस्ट तिमोर, इंडिपेंडंट फ्रॉम इंडोनेशिया, एरिट्रिया, इंडिपेंडंट फ्रॉम इथिओपिया, अँड साऊथ सुदान, independent from Sudan. Okay. Next, this trend of demand for independence on the basis of ethnic nationalism is also seen in the following cases. तर पहा, इथनिक नॅशनॅलिझम, इथनिक नॅशनॅलिझम म्हणजे काय? तर वांशिक राष्ट्रवाद. तर आजही इथनिक नॅशनॅलिझमवर, वांशिक राष्ट्रवादावर डिपेंडंट आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या, डिमांड्स होत आहेत. कॅटलोनिया वॉन्ट्स इंडिपेंडन्स फ्रॉम स्पेन. सेकंड, कोसोवो वॉन्ट्स इंडिपेंडन्स फ्रॉम सर्बिया. इट्स इंडिपेंडन्स हॅज बीन रेकग्नाइज्ड बाय सम कंट्रीज ऑफ युरोप. तर पहा, सर्बियापासून स्वतंत्र हवे आहे कोसोवो, आणि युरोपमधील काही देशांनी, काही कंट्रीजनी कोसोवोचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केलेला आहे. नेक्स्ट, चेचन्या वॉन्ट्स इंडिपेंडन्स फ्रॉम रशिया. तर पहा, चेचन्याला सुद्धा रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. ओके. टुवर्ड्स ए युनिपोलर वर्ल्ड म्हणजे काय? तर युनिपोलर म्हणजे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय आता आपण पाहणार आहोत. इन 1990, इराक वेंट इन फॉर ए वॉर अगेन्स्ट कुवेत अँड इस्टॅब्लिश्ड कंट्रोल ओव्हर इट्स टेरिटरी. तर पहा, 1990 मध्ये, 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. There was a global reaction against it and the matter was discussed in the United Nations. म्हणजे काय? तर युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत यावर डिस्कशन केली, चर्चा केली. The United States took the initiative and led a multinational force against Iraq. तर पहा,
इराक विरुद्धचा इराक अगेन्स्टच्या कारवाईमध्ये पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. मल्टीनॅशनल फोर्स म्हणजे काय? बहुराष्ट्रीय सैन्य. ओके. The war ended with Kuwait becoming free from Iraqi control. तर पहा, या युद्धामध्ये कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका झाली. The American President George H. Bush considered this as a moral victory and used the term New World Order to describe the nature of the global situation. तर पहा, अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट म्हणजे काय? तर राष्ट्राध्यक्ष कोण होते? जॉर्ज एच बुश. यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. काय म्हटलंय? मोरल विक्ट्री. आणि या नव्या जागतिक सिच्युएशनला, परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी दिस अमेरिकन ॲक्शन हॅड रिसीव्ड ग्लोबल सपोर्ट इन्क्लुडिंग फ्रॉम द सोव्हिएत युनियन, चायना, countries of the NATO, Israel and the Arab states including Saudi Arabia. तर पहा, अमेरिकेच्या या ॲक्शनला, या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला आणि यामध्ये सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश आणि इस्रायल आणि अरब या देशांमध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. The Soviet Union, which was facing internal problems, disintegrated in 1991. हा इंटरनल प्रॉब्लेम्स नी म्हणजे अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये डिसइंटिग्रेशन झाले. म्हणजे काय? तर विघटन झाले. Not much opposition was possible against the United States and eventually the meaning of the term New World Order, which implied American dominance and leadership in the matter of security, was accepted at the global level. तर पहा, अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते आणि कालांतराने काय झालं? तर कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था, न्यू वर्ल्ड ऑर्डर या टर्मचे मीनिंग, या टर्मचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेशी, नॅशनल सिक्युरिटीशी जोडून ग्लोबल लेवल म्हणजे जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्व मान्यता आहे असा घेण्यात आला. दिस वॉज द फर्स्ट एक्सप्रेशन ऑफ द युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर. पहा, युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर म्हणजे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेची ही पहिलीच फर्स्ट एक्सप्रेशन म्हणजे पहिलीच अभिव्यक्ती होती. ओके. नेक्स्ट, डू यू नो अमेरिकन पॉलिटिकल कॉमेंटेटर फ्रान्सिस फुकुयामा इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ एंड ऑफ हिस्ट्री. तर पहा, तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकन पॉलिटिकल म्हणजे राजकीय, कॉमेंटेटर म्हणजे काय? तर भाष्यकार कोण होते? फ्रान्सिस फुकुयामा. तर यांनी एंड ऑफ हिस्ट्री म्हणजे काय? तर इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला. He believed that after the fall of communism in Soviet Union, the socialist political, economic and social system had come to its end and that the world would now have liberal democratic systems. पहा, फ्रान्सिस फुकुयामा हे जे पॉलिटिकल कॉमेंटेटर होते, तर यांच्या मते सोव्हिएत रशियामध्ये फॉल ऑफ कम्युनिझम म्हणजे काय? तर साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर सोशलिस्ट पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड सोशल सिस्टीम्स यांचा अंत होऊन आता जगभरामध्ये लिबरल डेमोक्रेटिक सिस्टीम म्हणजे काय? तर उदारमतवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील. ओके. सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करूया. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले चॅनल शेअर करायला विसरू नका. ओके फ्रेंड्स, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव. टेक केअर.